राजकीय गोटातून एक मोठी बातमी समोर येते। बातमी माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात आहे। माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी कोकाटेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। मुंबई हायकोर्टाकडून कोकाटेंच्या अटकेला स्थगिती देण्यात आली आहे, शिक्षा कायम ठेवलेली आहे। तर सुप्रीम कोर्टाकडून शिक्षा कायम ठेवली जाणार की कोकाटेंना दिलासा मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। मुंबई हायकोर्टाकडून कोकाटेंची शिक्षा कायम ठेवलेली आहे आणि त्यानंतर माणिकराव कोकाटेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे, ज्यावरती आज महत्त्वाची सुनावणी होतीये। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रांजल, सध्याची काय अपडेट येते, कसं चालू आहे नेमकं कोर्टाचं सुनावणीचं काम? वैष्णवी, या घडीची खरं तर सर्वात मोठी बातमी म्हणावी लागणार आहेत, कारण 3 दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर माणिकराव कोकाटे हे सध्या प्रचंड अडचणीत होते। त्यांना नाशिकच्या प्रथम वर्ग कनिष्ठ न्यायालयाने अटकेचं वॉरंट हे काढलेलं होतं। दरम्यान यानंतर माणिकराव कोकाटे हे उपचारासाठी दाखल झालेले होते। यामुळे वैद्यकीय कारणामुळे त्यांना अटक देखील झालेली नव्हती। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई उच्च न्यायालयामध्ये यावरती सुनावणी पार पडली आणि त्यांना अटकेपासून स्टे हा मिळाला होता। मात्र एकंदरीत बघितलं तर त्यांना अटकपूर्व जामीन जरी मिळाला असला तरी मात्र त्यांची जी शिक्षा आहे ती कायम ठेवण्यात आलेली आहेत आणि यामुळे खरं तर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी देखील धोक्यात आलेली आहे। कारण मंत्रिपद हे गेलेलं आहे, त्यांना राजीनामा हा द्यावा लागला होता। त्याच म्हणजे ज्या दिवशी ते उपचारासाठी दाखल झाले होते त्याच्या आदल्याच दिवशी त्यांचा राजीनामा देखील खरं तर सुपूर्द झाला, राज्यपालांनी देखील तो स्वीकारला। अशा बऱ्याच घडामोडी या घडलेल्या होत्या आणि त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांची आमदारकी देखील जाणार का हा प्रश्न उपस्थित आहेत। विरोधक देखील चांगलेच आक्रमक हे झालेले आहेत आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती आणि आज सुप्रीम कोर्टात माणिकराव कोकाटे यांच्यावरती सुनावणी होणार आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या वतीने ॲडव्होकेट रवी कदम यांनी याचिका ही दाखल केलेली आहेत आणि आज दुपारी सुप्रीम कोर्टामध्ये यामध्ये सुनावणी ही पार पडणार आहे। त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे खरं तर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च न्यायालय दिलासा देणार का की ही शिक्षा कायम ठेवणार, यावरती खरं तर माणिकराव कोकाटे यांचं पुढचं राजकीय भवितव्य जे आहेत ते खरं तर अवलंबून असणार आहेत। एकंदरीतच पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयाने जो काही निकाल दिला होता त्याला आता माणिकराव कोकाटे यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। एकंदरीतच पाहिलं तर माणिकराव कोकाटे हे जे संपूर्ण काही प्रकरण होतं ते प्रकरण नाशिकच्या उच्चभ्रू कॉलेज रोड परिसरामध्ये असलेल्या 4 सदनिकांबाबत होतं। माणिकराव कोकाटे यांनी आपण आर्थिक दुर्बल आहेत असं दाखवत या सदनिका खरं तर बळकावल्या होत्या असं त्यांच्यावरती आरोप होता। 1995 साली त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर या सर्व काही घडामोडी घडल्या आणि 30 वर्षांनंतर माणिकराव कोकाटे यांना हे प्रकरण अर्थातच प्रांजल, याच सगळ्या प्रकरणामुळे आता त्यांचं मंत्रिपद गेलंय आणि आता आमदारकीही जाते की काय अशी शक्यता वर्तवली जाते। आज सुनावणी होणार आहे आणि राजकीय भवितव्य कोकाटेंचं ठरणार आहे। याची प्रत्येक अपडेट आपल्याकडनं अशीच घेत राहू। तुर्तास धन्यवाद प्रांजल।